नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये असलेल्या विविध निर्देशकांमध्ये योग्य आणि अचूक पद्धतीने माहिती कशी भरावी याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दररोज अंगणवाडी सेविका यांना डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये अंगणवाडी उघडण्यापासून ते मुलांना SCM देण्यापर्यंत सर्व ॲक्टिव्हिटी नोंदवाव्या लागतात. त्याची माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते आणि जर अचूक व योग्य पद्धतीने त्या ठिकाणी माहिती आपण जर भरली तरच दुसऱ्या दिवशी आपल्या पर्यवेक्षिका मॅडम असतील, CDPO सर मॅडम असतील, यांना ती माहिती दिसून येते. त्यामुळं डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये माहिती भरत असताना काय काळजी घेतली पाहिजे ह्याबाबत आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर चला मग आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळूया. जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि जो MPIN सेट केलेला असेल त्याचा उपयोग करून लॉग इन करून घ्यायचे आहे. त्यानंतर मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर आपल्याला डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. सर्वात वरती आपण बघू शकत असाल, इथं हा एक पर्याय आहे आणि सर्वात खाली जे 5 पर्याय देण्यात आलेले आहेत त्यापैकी तिसरा जो पर्याय आहे तो आहे डेली ट्रॅकिंग, ज्याला आपण मराठीमध्ये दैनंदिन मार्गनिरीक्षण म्हणतो. तर या दोन्ही पर्यायापैकी कुठंही क्लिक करून आपण एकाच पेजवरती जाणार आहोत. त्यामुळं कुठल्या जरी पर्यायाला आपण क्लिक केलं तरी काही हरकत नाही. आपण वरच्या या पर्यायाला क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा आपण ॲप्लिकेशनमध्ये दररोज येत असतो तेव्हा स्वयंचलितरित्या आपल्याला या ठिकाणी आणलं जातं. म्हणजे अंगणवाडी सेंटर ओपन केल्याशिवाय पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कुठलीही कृती करता येत नाही. परंतु आज आपण हे सेंटर आधीच उघडलेलं असल्याकारणाने आपल्याला मुख्य पृष्ठावरून इकडे यावं लागलं. अन्यथा दररोज जेव्हा आपण पहिल्यांदा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये येतो तेव्हा आपण ऑटोमॅटिकली याच पेजवरती येतो. म्हणजे इथं मग आपल्याला पहिल्यांदा अंगणवाडी सेंटर ओपन करावं लागतं आणि त्याचनंतर मग पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील इतर कृती आपल्याला करता येतात. हे आपल्या सगळ्यांना आधीच माहिती असेल अशी अपेक्षा आहे. आता इथं वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात. पहिलं आहे अंगणवाडीची स्थिती, जे तुम्ही इथं बघू शकता. दुसरा आहे अंगणवाडीचा फोटो. तिसरा आहे उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता. चौथा आहे THR/SCM आणि 5वा आहे कृती. तर या 5 महत्त्वपूर्ण बाबी या मॉड्यूलमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि ह्या दररोज अंगणवाडी सेविका यांना अचूकपणे करणे अपेक्षित आहे. तर या ठिकाणी अनेकदा अंगणवाडी ताई यांच्याकडून चुका होतात आणि मग लक्षात येतं की दुसऱ्या दिवशी की बाबा आमचं सेंटर ओपन नाही आहे किंवा SCMच काही मुलांना दिलेलं नाही आहे किंवा एखाद्या मुलाची अटेंडन्स म्हणजे उपस्थिती किंवा त्याला सकाळचा नाश्ता दिलेला दिसत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आता जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रोत्साहन भत्ता जो मासिक स्वरूपात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दर महिन्याला देण्यात येतो, म्हणजे केंद्र शासनामार्फत जो 500 रुपये आणि मदतनीस यांना 250 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. त्यापैकी मदतनीस यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जो क्रायटेरिया त्याच्यासाठी जो आहे तो आहे अंगणवाडी सेंटर किमान 21 दिवस उघडणे. मग जर तुम्ही या ठिकाणी तुमचे अंगणवाडी सेंटर 21 दिवसापेक्षा कमी ओपन दाखविले तर तुम्ही तर प्रोत्साहन भत्त्यासाठी पात्र ठराल, परंतु आपल्या केंद्रामध्ये असलेल्या अंगणवाडी मदतनीस ताई ज्या आहेत त्यांना प्रोत्साहन भत्ता प्राप्त होणार नाही. त्यामुळे आपली स्वतःची सुद्धा जबाबदारी आहे की त्या पद्धतीनं आपण त्यांना सुद्धा प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी काळजीपूर्वक या ठिकाणी दररोज माहिती भरावी, जेणेकरून त्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही आणि जबाबदारीपूर्वक योग्य आणि अचूक पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती भरू. आता बऱ्याचदा असं होतं की काही अंगणवाडी सेविका आम्हाला
समस्या घेऊन येतात की जेव्हा मी मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन केलं तेव्हा अंगणवाडी सेंटर बंद दिसलं. म्हणजे या ठिकाणी उघडले असं लिहिलेलं आहे, याऐवजी बंद. परंतु ही जी प्रक्रिया आहे ही स्वतः आपल्याला करायची असल्या कारणाने जोपर्यंत आपण उघडा किंवा बंद या दोन्ही बटनापैकी कुठल्या एका बटनाला क्लिक करत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही. आता या ठिकाणी ऑलरेडी आपण उघडा बटनावरती क्लिक केलेलं असल्याने आजची आपली अंगणवाडीची स्थिती जी आहे ती उघडलेली आहे असं दिसत आहे. परंतु जेव्हा पहिल्यांदा आपण या ठिकाणी येतो दररोज, तेव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात, एक उघडा आणि एक बंद. जर चुकीने जरी तुम्ही बंद या बटनाला क्लिक केलं तर ते डायरेक्टली तुमचं सेंटर बंद होईल असं होत नाही. तुम्हाला एक कन्फर्मेशन मॅसेज दाखवला जातो की तुम्हाला खरंच आज तुमचं सेंटर बंद करायचं आहे का, आणि एकदा ही कृती केल्यानंतर यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही अशा पद्धतीचा मॅसेज तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवला जातो. पण तो अनेकदा अंगणवाडी सेविका या मॅसेजकडे दुर्लक्ष करून तरीसुद्धा सबमिट या बटनाला क्लिक करतात आणि मग सेंटर बंद होतं. आणि एकदा का आपण बंद या बटनाला क्लिक केलं तर मग आपल्याला त्यामध्ये काहीही करता येत नाही. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की एकदा आपण सेंटरला बंद दाखवलं म्हणजे त्या दिवशी मग आपल्याला त्यामध्ये काही बदल करता येत नाही. दुसऱ्याच दिवशी आपण मग आपलं सेंटर ओपन या ठिकाणी दाखवू शकतो. तर काळजीपूर्वक आपल्याला उघडा या बटनावरती दररोज क्लिक करायचं आहे. एकदा खात्री करून घ्यायची आहे की आपण कुठल्या बटनावरती क्लिक केलं आणि त्यानंतरच मग फायनल जे सबमिट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अनेकदा असंही होतं की आपला जो एम-पिन आहे इतर कुणाला माहीत असल्या कारणाने कदाचित असंही होऊ शकतो की आपल्या आधी त्यांनीच आपलं सेंटरचं लॉग इन करून आपलं सेंटर बंद दाखवलेलं असावं. त्यामुळे याचीही अंगणवाडी ताई यांनी खात्री करावी की आपला एम-पिन जो आहे तो आपल्या व्यतिरिक्त इतर कुणालाही माहिती नसावा आणि आपला एम-पिन जो आहे तो सोपा नसावा. याआधीच आपण आपल्या चॅनलवरती एम-पिन कसा असावा आणि कसा बदलावा या संबंधीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्याला जर काही अडचण असेल तर आपण तो व्हिडिओ बघावा. आपण वरतीच आता तुम्हाला आय बटनवरती त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आपण जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याप्रमाणे आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा एम-पिन बदलून घेऊ शकता, जेणेकरून अशा पद्धतीची समस्या तुम्हाला यापुढे येणार नाही आणि अचूक माहिती तुमची सबमिट केली जाईल, संपादित केली जाईल. अंगणवाडी सेंटर ओपन केल्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो आहे अंगणवाडीचा फोटो काढणे. आता ऑलरेडी या ठिकाणी फोटो काढलेला आहे म्हणून इथं कॅप्चर लिहिलेला आहे, फोटो काढलेला आहे. आता आपण तरीसुद्धा त्यासमोर असलेल्या या ॲरोला क्लिक करूया. ॲरोला क्लिक केल्यानंतर जो फोटो काढलेला असेल तो फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या फोटोला आम्ही ब्लर केलेला आहे. तो फोटो तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल. तुम्हाला वरती लिहिलेलं असेल की हा फोटो आपण केव्हा केव्हा काढू शकतो. तर आपल्याकडे 3 पर्याय आहेत. 3 पर्यायापैकी कुठल्या तरी वेळेस म्हणजे जेव्हा तुमच्याकडे अधिकाधिक मुलं उपस्थित असतील तेव्हा तुम्ही फोटो काढू शकता. तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. पहिला आहे सकाळचा नाश्ता देताना, दुसरा आहे गरम ताजा आहार देताना आणि तिसरा आहे पूर्वशालेय शिक्षण देताना. या तीनही कृतींपैकी ज्या कृतीमध्ये तुमच्या अंगणवाडीमध्ये अधिकाधिक मुलं उपस्थित असतील त्यावेळी तुम्ही फोटो काढू शकता. आता समजा तुम्ही जर सकाळचा नाश्ता देत असताना तुम्हाला वाटलं की नाही अधिकाधिक मुलं आहेत आणि तुम्ही फोटो काढून घेतला आणि गरम ताजा आहार देताना मग त्याच्यापेक्षा अधिक मुलं आली तर काही हरकत नाही, तुम्ही पुन्हा या फोटोच्या याच्यामध्ये येऊन या फोटोला बदलू शकता. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही एकदा फोटो काढला म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही. निश्चितच तुम्ही बदल करू शकता. तुम्ही या कॅमेराचा जो खाली चिन्ह दिलेला आहे जरी तुम्ही वरती फोटो काढलेला असेल तरीसुद्धा पुन्हा या कॅमेराच्या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी फोटो काढू शकता. समजा तुम्ही जर गरम ताजा आहार देत असताना फोटो काढला आणि तुमच्या लक्षात आलं की पूर्वशालेय शिक्षण देत असताना अधिकाधिक मुलं आहेत, जास्त मुलं आहेत गरम ताजा आहारपेक्षा, तर तुम्ही जो पूर्वीचा फोटो आहे तो बदलून पूर्वशालेय शिक्षण देत असतानाचा फोटोसुद्धा या ठिकाणी काढू शकता. त्यामुळे आपण हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की या 3 कृती करतानाच आपल्याला फोटो काढायचा आहे. एक तर
सकाळचा नाश्ता देताना, दुसरं गरम ताजा आहार देताना आणि तिसरा पूर्वशालेय शिक्षण देताना. आणि 3 वेळा काढायचा नाही. या 3 पैकी एकदा जेव्हा केव्हा तुमच्याकडे अधिकाधिक मुलं उपस्थित असतील तेव्हाच तुम्हाला फोटो काढायचा आहे. तुमच्या मनात जर हा भ्रम असेल की 3 वेळा आपल्याला फोटो काढायचा, तर तसं या ठिकाणी नाही. या 3 कृती करत असताना या 3 कृतीपैकी कुठल्याही एक कृती करत असताना तुम्हाला हा फोटो काढायचा आहे. म्हणजे एकतर तुम्ही सकाळचा नाश्ता देताना काढू शकता, एकतर गरम ताजा आहार देताना काढू शकता, एकतर पूर्वशालेय शिक्षण देताना तुम्ही या ठिकाणी उपस्थित मुलांचा फोटो काढू शकता. तर हे महत्त्वपूर्ण आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण आता या ठिकाणी कॅमेरावरती एकदा क्लिक करूया. कॅमेरावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एक परमिशन मागितली जाईल की तुम्हाला इथं जो अलो बटन दिलेला आहे याच्यावरती वरच्या बटनावरती क्लिक केलं आहे. अलोला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅमेरा ओपन होईल. फोटो काढून घ्यायचा आहे. फोटोला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन येतील. तुम्ही बघत असाल, एक तुम्हाला डाव्या साईडला हे क्रॉसचं चिन्ह दिसत असेल आणि एक इथं हे बरोबरचं चिन्ह दिसत असेल. तर या ठिकाणी आपल्याला या बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तो फोटो त्या ठिकाणी येईल, जो आत्ता आपण काढलेला असेल तो. आणि तो आल्यानंतर मग आपल्याला फोटो काढल्यानंतर इथं हा जो सादर करा पर्याय आहे, या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. खाली हा जो दिलेला सादर करा हा पर्याय आहे. आता या ठिकाणी आधीच फोटो काढलेला असल्या कारणाने आपण पुन्हा फोटो काढलेला नाही, त्याच्यामुळं हा जो सादर करा पर्याय आहे या ठिकाणी सुरू झालेला दिसत नाही किंवा इनेबल दिसत नाही. त्याच्यावरती आपण क्लिक करू शकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही फोटो काढाल तुमच्या मोबाईलमध्ये तेव्हा हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असेल आणि याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकाल. तर तुम्हाला सर्वात शेवटी याच्यावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमचा फोटो यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेला आहे असा स्क्रीनवरती मेसेज येईल आणि तुमचा फोटोसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागेल, म्हणजे दिसेल. म्हणजे याच्यावरून तुम्ही हे गृहीत धरू शकता की आपण जो सबमिट केलेला फोटो आहे किंवा काढलेला फोटो आहे तो या ठिकाणी यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेला आहे. आता आपण पुन्हा मागं जाऊया. मागे गेल्यानंतर जर तुमची फोटो काढल्याची स्थिती या ठिकाणी अपडेट झालेली नसेल तर इथं वरती तुम्ही बघत असाल की एक रिफ्रेशचं बटन दिलेलं आहे. मी आधीसुद्धा तुम्हाला जो आपण रिफ्रेश, क्लाउड आणि नोटिफिकेशन म्हणजे सूचना चिन्ह यासंबंधीचा एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की रिफ्रेश या बटनाचं महत्त्व काय आहे. तर पुन्हा सांगतो, या ठिकाणी तुम्ही भरलेली कुठलीही माहिती तुम्हाला जर भरलेली दिसत नसेल किंवा जी कृती तुम्ही केलेली असेल पण ते दिसत नसेल, तर एकदा आपण या ठिकाणी रिफ्रेश या बटनाचा उपयोग केला पाहिजे. रिफ्रेश या बटनाला क्लिक केलं पाहिजे, म्हणजे इथं जर काही माहिती अपडेट होण्यासाठी काही अडचण निर्माण झालेली असेल तर ती अडचण सुटेल आणि आपण अपडेट केलेली माहिती या ठिकाणी आपल्याला दर्शवली जाईल. तर आपण या बटनाचा एकदा उपयोग करायचा. त्यानंतर खाली दिलेला आहे उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता. या पर्यायाला जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा खाली 2 पर्याय येतील, एक उपस्थिती आणि एक सकाळचा नाश्ता. तर पहिल्यांदा आपण उपस्थितीमध्ये बघू. या ॲरोला आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या सर्व लाभार्थ्यांची या ठिकाणी तुम्हाला नावं दिसतील. प्रत्येक लाभार्थ्याच्या नावासमोर तुम्हाला 2 चेकबॉक्स दिलेले आहेत. एक पहिला आहे उपस्थितीचा आणि दुसरा आहे सकाळचा नाश्ताचा. तर ज्या मुलांना जी मुलं आपल्या अंगणवाडीत उपस्थित असतील आणि ज्यांना तुम्ही सकाळचा नाश्ता दिलेला असेल त्यांना तुम्ही इथूनच मार्क करू शकता. म्हणजे जो दुसरा पर्याय होता सकाळचा नाश्ता त्याच्यामध्ये तुम्हाला जाण्याची गरज पडणार नाही. तर या ठिकाणीच तुम्ही उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता दोन्हीसुद्धा मार्क करू शकता. आता इथं ऑलरेडी टिक केलेला आहे, तुम्ही बघू शकत असाल. आता इथं 17 आहे. आता या मुलाला मार्क केलेलं नाही. आता तुम्ही बघत असाल इथं 17 आहे. आता मी जर त्याला मार्क केलं तर इथं 18 होईल. तुम्ही बघा. आता बघा. इथं या ठिकाणी तुम्ही काउंट बघू शकत असाल 18 झालेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जेवढ्या मुलांना उपस्थिती आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मार्क कराल तेवढ्यांचा काउंट तुम्हाला या ठिकाणी एकूण दिसेल. तुम्ही बघतच असाल निवडलेले एकूण लाभार्थी. तर वरती जे लाभार्थी तुम्ही निवडलेले असेल ते एकूण निवडलेल्या लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल आणि सादर करा हे जे बटन आहे हे सुरू होईल. सादर करायला क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यशस्वीरित्या तुमची माहिती संपादित करण्यात आलेली आहे असा एक मेसेज येईल
म्हणजे तुमची माहिती संपादित करण्यात आलेली आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. परंतु या मेसेजऐवजी तुम्हाला जर दुसरा कुठला मेसेज येत असेल, की ॲप इज टेकिंग टाईम, प्लीज ट्राय लेटर, अशा पद्धतीचा जर कुठला मेसेज तुम्हाला येत असेल, तर असं समजून घ्यायचं की ही माहिती जी आहे आपली, ती यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेली नाही. म्हणजे तुम्हाला मग थोड्या वेळाने पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला ही जी काही माहिती या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे किंवा सबमिट करायची आहे, ती सबमिट केली जाईल. कधी-कधी अंगणवाडी ताई हीच या ठिकाणी चुकी करतात, की जर सक्सेसफुलीचा मेसेज आला नाही, इतर कुठलातरी मेसेज आलेला असेल त्रुटीचा, तर तरीसुद्धा असं समजतात, की बाबा ही माहिती संपादित झालेली असेल. परंतु तसं होत नाही आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्या लक्षात येतं, की आपल्या पर्यवेक्षिका मॅडम किंवा सी-डी-पी-ओ सर मॅडम यांनी टाकलेल्या अहवालामध्ये आपण भरलेली माहिती दिसून येत नाहीये आणि मग ते त्यामुळं होतं. त्यामुळं काळजीपूर्वक आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे, की आपण भरलेली माहिती संपादित झालेली आहे की नाही. आणि जर झाली असेल तर मग मागे जाऊन आपल्याला या ठिकाणी ते दिसून येईल, की किती मुलांपैकी किती मुलांना आपण उपस्थिती आणि किती मुलांपैकी किती मुलांना आपण सकाळचा नाश्ता या ठिकाणी दिलेला आहे. ते नंबर जर या ठिकाणी दिसत असतील तर चांगली बाब आहे, म्हणजे तुमची माहिती सबमिट झालेली आहे. आणि जर दिसत नसेल तर एकदा या रिफ्रेश बटनाचा आपण या ठिकाणी उपयोग करायचा आहे. रिफ्रेश केल्यानंतर जर तुम्हाला माहिती या ठिकाणी अपडेट झालेली दिसत असेल तर वेल अँड गुड, म्हणजे तुमची माहिती यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेली आहे असं गृहीत धरण्यास काही हरकत नाही. परंतु जर माहिती दिसत नसेल तर मग आपल्याला थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. तर अशा पद्धतीनं आपण अ, उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता या ठिकाणी मार्क करू शकतो. अनेकदा सकाळचा नाश्ता मार्क करत असताना काही मुलांच्या बाबतीमध्ये खाली लिहून येतं एस-एन-पी ऑप्टेड आउट. याचा अर्थ असा आहे, की मुलांच्या प्रोफाईलमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला जातो. जेव्हा आपण एखाद्या लाभार्थ्याच्या 3 डॉटमध्ये जातो, तेव्हा सर्वात खाली एक ऑप्शन आहे THR-SCM पर्याय म्हणून. त्याच्यामध्ये गेल्यानंतर एक प्रश्न विचारला जातो, की लाभार्थी THR-SCM घेण्यास इच्छुक आहे का? बाय डिफॉल्ट आम्ही त्याला होय म्हटलेलं असतं, परंतु काही अंगणवाडी ताई त्याला नाही करतात. म्हणजे लाभार्थी यांना THR-SCMची आवश्यकता नाही असं त्या ठिकाणी दिसून येतं. मग अशा लाभार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी THR-SCM आणि सकाळचा नाश्ता देता येत नाही. कारण त्यांनीच त्यांना नको आहे अशी इच्छा व्यक्त केलेली असल्याने मग आपण त्यांना या यादीमध्ये फक्त अटेंडन्ससाठी, म्हणजे फक्त उपस्थितीसाठी समाविष्ट करून घेत आहोत. त्यांना सकाळचा नाश्ता असेल, THR असेल, SCM असेल देता येत नाही. त्यामुळं तो प्रश्नसुद्धा आपण काळजीपूर्वक एकदा मराठीमध्ये वाचून घ्यावा, की त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. जर आपल्याला अशा या यादीमध्ये एस-एन-पी ऑप्टेड आउट म्हणून जर असं काही ऑप्शन येत असेल तर समजून घ्यायचं, की आपण त्या पर्यायाला नाही केलेलं आहे. म्हणजे त्या संबंधित लाभार्थ्याला आहाराची आवश्यकता नाही असं आपण त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी त्यांना मॉर्निंग स्नॅक्स असेल, म्हणजे सकाळचा नाश्ता असेल, गरम ताजा आहार असेल किंवा घरपोच आहार असेल, हे मार्क करण्यासाठी पर्याय दिलेला नाही. त्यानंतर आपला पुढचा जो पर्याय आहे तो आहे THR आणि SCM. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की घरपोच आहार आपल्याला महिन्यातून केवळ एकदा भरण्याची आवश्यकता आहे. दररोज आपल्याला घरपोच आहार भरण्याची आवश्यकता नाही. आता घरपोच आहार आपण कुणाला देतो? तर गर्भवती महिला, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्षाची मुलं. आणि SCM आपण कोणाला देतो? म्हणजे गरम ताजा आहार आपण कोणाला देतो? तर 3 ते 6 वर्षाची मुलं. तर आता आपल्याला या पर्यायामध्ये केवळ आणि केवळ 3 ते 6 वर्षाच्या मुलांना SCM देण्यासाठी दररोज जायचं आहे. THR तर आपण महिन्यातून फक्त एकदा देणार आहोत. म्हणजे आपण याच्यामध्ये गेलो तर गर्भवती महिला, स्तनदा माता, मुले 6 महिने ते 3 वर्ष, या सगळ्या कॅटेगरीला तर आपल्या महिन्यातून फक्त एकदा एंट्री करायची आहे. एकदा तुम्ही समजा 1 तारखेला, 2 तारखेला, 5 तारखेला एंट्री केली तर त्या महिन्यामध्ये जे काही दिवस असतील 30 किंवा 31, त्या दिवसांपर्यंत तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये एंट्री करण्याची गरज नाही. परंतु ही जी 3 ते 6 वर्षाची कॅटेगरी आहे, या कॅटेगरीसाठी, या लाभार्थी प्रकारासाठी तुम्हाला या पर्यायामध्ये दररोज यावं लागेल 3 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी, कारण त्यांना आपण देत असतो SCM. काही काही अंगणवाडी सेविकांना असं वाटतं, की आपण उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता वरती 3 ते 6 वर्षाच्या मुलांना दिला म्हणजे त्यांना गरम ताजा आहार पण सबमिट झाला आहे असं कधी कधी भ्रम होतो किंवा ते गृहीत धरतात, परंतु तसं नाही.
3 ते 6 वर्षाच्या मुलांना SCM देण्यासाठी तुम्हाला दररोज या ठिकाणी या पर्यायाचा वापर करणं अपेक्षित आहे. तेव्हाच तुमचा त्या मुलांसाठी गरम ताजा आहाराची नोंदणी दर्शवली जाईल. अन्यथा ती दर्शवली जाणार नाही. आता आपण जर SCM देण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अत्यंत कमी आहे. का? कारण अंगणवाडी ताई या ठिकाणी येऊन दररोज SCM माग करत नाही. आणि SCM ही अशी बाब आहे, गरम ताजा आहार ही अशी बाब आहे, की आजचा दिवस तुमचा निघून गेला म्हणजे उद्या तुम्हाला आजच्या दिवसाची नोंद करता येत नाही. THRच्या बाबतीत वेगळं आहे. THR तुम्ही आज त्याची नोंदणी केली नसेल तर उद्या करू शकता, परवा करू शकता, 2 दिवसाने, 8 दिवसाने करू शकता. म्हणजे महिनाभरात तुम्ही कधीही ती नोंदणी करू शकता. परंतु SCMच्या बाबतीत तसं नाही. SCMची नोंदणी तुम्हाला दररोज करणं अपेक्षित असल्या कारणानं ती त्याच दिवशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे अंगणवाडी ताई यांनी आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन बंद करण्यापूर्वी पहिल्यांदा डेली ट्रॅकिंगमध्ये येऊन हे बघणं अपेक्षित आहे, की त्यांनी फोटो काढलेला आहे का? उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता सर्व जी मुलं आज अंगणवाडी सेंटरमध्ये उपस्थित होती त्यांचा बरोबर भरलेला आहे का? SCM मी सगळ्या 3 ते 6 वर्षाच्या मुलांना ज्यांना कोणाला दिला असेल त्यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मार्क केला आहे का? हे सगळं एकदा आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन बंद करण्यापूर्वी तपासणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही त्रुटी दिसत असेल, काही शंका असेल, तर आपण पुन्हा त्या ठिकाणी त्या दिवशीची माहिती अपडेट करू शकतो, अद्ययावत करू शकतो. ती संधी आपल्याला त्या दिवशी उपलब्ध आहे. परंतु तो दिवस निघून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल करण्याची संधी उपलब्ध नाही. आणि मग त्या दिवशीचा डेटा आपला पोषण ट्रॅकर डॅशबोर्डमध्ये दिसून येणार नाही आणि त्याचा मग दुष्परिणाम तुमच्या एकूणच परफॉर्मन्सवरती महिन्याच्या दिसून येतो. त्यामुळं काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला माहिती भरणं अपेक्षित आहे. आता आपण जर मुलांच्या या 3 ते 6 वर्षाच्या मुलांच्या SCMच्या कॅटेगरीमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी आधीच SCM मार्क केलेला असल्याने आजच्या दिवसाचा SCM आपण पुन्हा मार्क करू शकत नाही. आता हा एक मुलगा आहे, याचा SCM मार्क केलेला नाही. तर आता तुम्ही बघत असाल त्याच्यासाठी THRचा पर्याय ऑलरेडी डिसेबल आहे. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण 3 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी SCM देत असल्या कारणानं THR तुम्हाला सिलेक्टच करता येत नाही, निवडता येत नाही. आपण SCMच या ठिकाणी निवडू शकतो. आता सिम्पली तुम्हाला असं यावरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला SCMचा प्रकार विचारला जाईल. याच्यामध्ये ड्रॉपडाऊनमध्ये 2 ऑप्शन आहे, शिजवलेले जेवण आणि पॅकेट्स. तर आपण अन्न शिजवून देतो त्याच्यामुळे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर हे सादर करा बटन जे आहे ते तुम्हाला उपलब्ध होईल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं पण तुम्हाला क्लिक केल्यानंतर सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्या मेसेज व्यतिरिक्त दुसरा कुठला जर मेसेज येत असेल तर समजायचं की आपली माहिती प्रविष्ट झालेली नाही किंवा सादर करण्यात आलेली नाही. आपण थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करायचा आणि बघून घ्यायचं मागं की आपण भरलेली माहिती दिसत आहे की नाही. दिसत असेल तर चांगली बाब आहे आणि दिसत नसेल तर मग पुन्हा आपण थोड्या वेळाने या ठिकाणी प्रयत्न करायचा. आता मागं आपण जाऊया. मागं गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक THRचा ऑप्शन या ठिकाणी पुन्हा दाखवून देतो की THRमध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे. तर याच्यासाठी गर्भवती महिलांच्या यादीमध्ये आपण जाऊ. गेल्यानंतर आता इथं बघत असाल की या गर्भवती महिलेसाठी SCM हा पर्याय बंद आहे, कारण यांना आपण SCM देत नाही. परंतु THR हा ऑप्शन या ठिकाणी सुरू आहे, त्याच्यावरती आपण क्लिक करू शकतो. याला क्लिक केल्यानंतर आता अनेकदा अंगणवाडी सेविका काय करतात की इथं बाय डिफॉल्ट 7 सिलेक्ट झालेलं असतं. कारण याच्यामध्ये 3 वेगवेगळे ऑप्शन्स असल्या कारणानं जेव्हा पहिल्यांदा आपण हे ओपन करतो इथं ऑटोमॅटिकली 7 हा पर्याय निवडलेला असतो. परंतु इथं तुम्ही एक हा ॲरो बघत असाल, इथं क्लिक करण्याची तुम्हाला सुविधा आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील 7, 15 आणि 25. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आपण घरपोच आहार हा 25 दिवसांसाठी देतो दर महिन्याला. तर आपण हा 25 पर्याय निवडणं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे 25ला तुम्ही जर या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्ही बघत असाल आता इथं आधी 7 होतं, परंतु आता आपण 25 निवडलेलं असल्या कारणानं या ठिकाणी 25 दिसत आहे. तर सर्वांनी या ठिकाणी 25च निवडणं अपेक्षित आहे. अनेक अंगणवाडी सेविका काय करतात की 7 निवडतात किंवा कोणी 15 निवडतं. पण त्यामुळं काय होतं की 25 दिवस दिलेले THR दिलेले लाभार्थ्यांच्या यादीमध्ये फार कमी लाभार्थ्यांची संख्या दिसून येते आणि मग महिन्याच्या शेवटी आपल्या असं लक्षात येतं की अनेक असे लाभार्थी आहेत ज्यांना 25 दिवसापेक्षा कमी आहार देण्यात आलेला आहे. परंतु आपण तर प्रॅक्टिकली लाभार्थ्यांना 25 दिवसांचा आहार दिलेला असतो, परंतु पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण चुकीची नोंदणी केली असल्या कारणाने त्या पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी दिसून येतो. तर या ठिकाणी आपण
ही काळजी घेणं आवश्यक आहे. आणि ठीक आहे, एकदा जर आपल्याकडून ही चुकी झाली, आपण 7 आणि 15 त्या ठिकाणी निवडलं, तर त्यामध्ये आपल्याला त्या महिन्यामध्ये दुरुस्त करण्याची संधी नाही. म्हणजे 7ला आपण बदलून 25 करू शकत नाही. परंतु आपण 7-7च्या पुन्हा 4 वेळा एंट्री करून किंवा 7, 15 आणि 7 अशा 3 एंट्रीज करून 25 दिवसांचा जो आपला क्रायटेरिया आहे, त्याला आपण परिपूर्ण करू शकतो. तर हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पॅकेटचा या ठिकाणी पर्याय आहे. इथं पॅकेटसुद्धा आपण 0 ठेवू नये. आता आपल्याला माहिती आहे की आपण गर्भवती महिलांना 4 पॅकेट्स देत असतो 25 दिवसांसाठी. तर इथं 0, 1, 2, 3, 4 असे 4 ऑप्शन्स तुम्हाला 5 ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. त्यापैकी आपल्याला हा जो पर्याय आहे तो निवडायचा आहे. 4 निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिवसांमध्ये आता 25 दिसत आहे का आणि पॅकेट्समध्ये 4 दिसत आहे का याची सबमिट करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. ती केल्यानंतर तुम्हाला खाली मग इथं सादर करा हा एक पर्याय दिसेल आणि एकूण निवडलेले लाभार्थी किती आहे. आता एकच लाभार्थी असल्याकारणाने इथे 1 दिसत आहे. जेवढे तुम्ही लाभार्थी निवडलेले असतील तेवढ्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. खाली सादर करा बटन दिसेल. सादर करायला क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तसा सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्या व्यतिरिक्त जर कुठला मेसेज आलेला असेल तर आपली माहिती आपल्याला कदाचित पुन्हा भरावी लागू शकते, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि सक्सेसफुलीचा जर मेसेज आला असेल तर आपली माहिती यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेली आहे असं आपण गृहीत धरू शकतो. त्यानंतर मागे गेल्यानंतर पुन्हा एक कृतीचा पर्याय आहे. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आहेत. एक आहे वैयक्तिक स्वच्छता आणि एक प्रीस्कूल शिक्षण. या दोघींपैकी जी काही कृती तुम्ही घेतलेली असेल, म्हणजे प्रीस्कूल एज्युकेशन तर आपण दररोजच घेतो, त्यामुळे त्याला क्लिक करायचंच आहे. आणि वरती वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित जर तुम्ही कृती त्या दिवशी घेतलेली असेल तर त्यालासुद्धा आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा सादर करा या बटन तुमच्यासाठी उपलब्ध होईल. आता आधीच आपण ह्या कृती सबमिट केलेल्या असल्याने पुन्हा आपल्याला ते सादर करता येणार नाही. पण जेव्हा तुम्ही या ठिकाणी येणार तर ह्या क्लिक केलेल्या नसणार आणि क्लिक करण्याचा ऑप्शन तुम्हाला असणार. क्लिक केल्यानंतर सादर करा हे जे खाली बटन आहे हे तुमच्यासाठी उपलब्ध असेल. सादर करायला क्लिक केल्यानंतर तुमची माहिती जी आहे यशस्वीरित्या या ठिकाणी संपादित करण्यात येईल. तर अशा पद्धतीनं आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या माहिती भरू शकतो. तर आपण जेव्हा या पेजवरती येऊ तेव्हा आजची तुम्ही भरलेली माहिती जी आहे ती या ठिकाणी बघायची, की आज जर मी गर्भवती महिलेला THR दिला असेल तर इथं कितींना दिला आहे तर इथं 0 दिसतं आहे, कारण आपण आज कोणाला दिलाच नाही. तर कदाचित असं होऊ शकतो यांना आधी दिलेला असेल. तर या ठिकाणी जी माहिती दिसते ती फक्त आजची दिसते. आज जर तुम्ही कोणाला THR दिला असेल तर इथं काउंट दिसेल. जर काल दिलेला असेल तर तो दिलेलाच आहे. तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आतमध्ये जावं लागेल. आता बघा स्तनदा मातामध्ये तुम्हाला 4 पैकी 0 दिसतंय, म्हणजे आज कुणाला दिलेलं नाहीये, पण कदाचित या 4 लोकांना आधीच दिलेला असावा. आता आपण ॲरोला क्लिक करून आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघत असाल की सगळ्यांना 25 दिवसांचा THR आधीच दिलेला आहे बघा. आणि त्याच्यामुळं मग बाहेर जे आहे तुम्हाला 4 पैकी 0 त्या ठिकाणी दिसत होतं. म्हणून मग कधी कधी इथं जर तुम्हाला 0 दिसत असेल THRच्या बाबतीत फक्त, तर याचा अर्थ असा आहे की त्यांना आधीसुद्धा दिलेला असू शकतो, कारण THR महिन्यातून एकदा द्यावा लागतो. परंतु SCMच्या बाबतीत तसं नाही. SCM दररोज असल्या कारणानं तुम्हाला या ठिकाणी दिलेल्याची संख्या असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. ती जर दिसत नसेल तर याचा अर्थ की तुम्ही आज SCM दिलेला नाही असं गृहीत धरण्यात येईल किंवा असंच आहे. त्यामुळं आपण या ॲरोवरती क्लिक करून पुन्हा आतमध्ये जाऊन बघू शकतो की आपण SCM मार्क केलेला आहे की नाही. केलेला नसेल तर मग आपण पुन्हा मार्क करून घेऊ शकतो आणि सबमिट करू शकतो. तरीसुद्धा तुम्हाला जर काउंट दिसत नसेल तर एकदा तुम्ही या रिफ्रेश बटनाचा उपयोग या ठिकाणी करू शकता आणि केल्यानंतर निश्चितच तुमची माहिती या ठिकाणी अपडेट होईल आणि तुम्ही जे काम केलेलं असेल, तुम्ही ज्या मुलांना अटेंडन्स असेल, सकाळचा नाश्ता असेल, THR SCM असेल, जो मार्क केलेला असेल तो या ठिकाणी तुम्हाला नंबरच्या माध्यमातून दिसून येईल. आणि जर दिसतोय की नाही याची आपण खात्री करून घ्यावी. आधी सांगितल्याप्रमाणे दररोज अंगणवाडी ताई यांनी आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन बंद करण्यापूर्वी एकदा या सेक्शनमध्ये येऊन बघायचं आहे की अंगणवाडी सेंटरचा फोटो काढलेला दिसतोय का, सकाळचा नाश्ता आणि उपस्थिती मार्क केलेली दिसते का, THR भरलेला असेल तर तो दिसतोय का, SCM तर आपण दररोज भरतो तो सुद्धा दिसतोय का, त्यानंतर आपण ज्या काही कृती मार्क केलेल्या असतील त्यासुद्धा या ठिकाणी दिसत आहेत का, हे तपासून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून त्या दिवशीची आपली जी दुरुस्तीची संधी आहे ती संधी मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उपलब्ध होणार नाही. आणि जर
समजा आपल्याकडून काही त्रुटी झालेली असेल, चुकी झाली असेल, तर आपण जर चेक करत असाल, तर आपल्या ते लक्षातही येईल आणि मग त्यामध्ये आपण तात्काळ लगेचच्या लगेच दुरुस्ती करून घेऊ शकतो आणि आपली माहिती त्याच दिवशी सबमिट करू शकतो. जेणेकरून मग ती आपल्याला अहवालामध्ये सुद्धा पाहायला मिळेल आणि आपल्या अंगणवाडीचे जे पूर्ण कामकाज डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये दररोज करावं लागतं, ते सुद्धा यशस्वीरित्या त्या ठिकाणी संपादित करण्यात येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला दररोजच्या दररोज डेली ट्रॅकिंग मॉड्यूलमध्ये आपली माहिती काळजीपूर्वक भरायची आहे, जेणेकरून अ, अंगणवाडी सेंटर ओपन करणे या माध्यमातून अंगणवाडी मदतनीस यांना जो दरमहा ₹250 इन्सेंटिव्ह दिला जातो, तो सुद्धा त्यांना प्राप्त होईल आणि तुमची सुद्धा माहिती अ, योग्य आणि अचूक पद्धतीने पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरती जे अहवाल उपलब्ध आहे त्याच्यामध्ये दिसेल. अ, तर निश्चितच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ज्या पद्धतीने डेली ट्रॅकिंग मॉड्यूलमध्ये ज्या पद्धतीने माहिती भरायची आहे याबद्दल विस्तृतपणे सांगण्यात आलेलं आहे. याचा उपयोग तुम्हाला आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये होईल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.